गाडी पाहत आहे ही आहे टाटाची हॅरियर आणि ही कोणाची जुनी गाडी नाही आहे, ही नवी कोरी करकरीत गाडी आहे. तुम्हाला दाखवतो, हे पहा रजिस्टर देखील झालेली नाही आहे आणि हिची हालत तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे खालचं वगैरे सगळं निघालेलं आहे आणि ही गाडी कशा कंडिशनमध्ये आहे बघा. कुठे ठेवलेले हे नाले वगैरे आहेत, तिकडेही ठेवलेले आहे. येणारा जाणारा जो आहे तो ह्याच्यावरती स्क्रॅच मारून जातो, हे पहा. आणि नंतर मग हीच गाडी जी आहे ती डागडुजी करून रिपेंट वगैरे करून जी आहे ती कस्टमरला चिटकवली जाते. हे पहा इथे काय झालेलं आहे. मग हीच गाडी तुम्हाला नवीन गाडी म्हणून तुम्ही घेता आणि हे पहा आतमध्ये पहा सगळं इन्फोटेनमेंट सिस्टमची जी आहे ती वाट लागलेली आहे. आणि फक्त एवढंच नाही, हे बघा हे किती गाड्या इथे, ही डार्क एडिशन आहे, इथे लालवाली गाडी आहे. अजून पुढे दाखवलं, पुढे जे आहे ते टाटाचे डीलरशिप आहे, इथे आहे तिथे आहे. आणि हे असंच नाही की फक्त टाटाचेच, आता ह्याच्या मागच्या गल्लीमध्ये तिकडे जे आहे ते कियाचे सगळे गाड्या उभ्या असतात, महिंद्राच्या सगळ्या गाड्या उभ्या असतात. मग अशी गाडी जी आहे ती आपल्याला चिटकवली जाते. मग ह्या गाड्या ज्या आहेत त्या बराच काम करतात, मग डोक्याला त्रास होतो. 20-25 लाख रुपये वाया जातात. आता ही काय स्वस्तातली गाडी आहे नाही, 20-25 लाखापेक्षा त्याची किंमत जास्त आहे. त्यामुळे स्वतःचे कष्टाचे पैसे, मग ते 2 लाख का असे ना टाकताना ते व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या परत जीएसटीचं देखील आलेलं आहे, जीएसटीची डिस्काउंट मिळेल म्हणून लोक जे ते डोळे बंद करून गाड्या घेतात. मग असं फसण्यापेक्षा किती लोक फसलेले आहेत, तर असं फसण्यापेक्षा जे ते गाडी घेत असताना PDI करून घ्या. PDI मित्रांनो, PDI म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन, जे की गाडी आपल्या नावावर रजिस्टर होण्या अगोदर आपल्याला करायचं असतं. गाडी रजिस्टर झाल्यावर तुम्ही काही करू शकत नाहीत. त्यामुळे गाडी जर तुम्ही बुकिंग केलीत आणि बुक केल्यानंतर डीलर जाऊन तुम्हाला विन नंबर चेसिस नंबर मागायचा आहे की त्याला बोला मला PDI करायची आहे, मग तो तुम्हाला PDI करेल. मग अशा वेळेला जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये फॉल्ट आढळला, इलेक्ट्रिकल फॉल्ट, पेनमध्ये फॉल्ट, कारण की गाड्या ह्या येतात ट्रान्झिटमध्ये देखील डॅमेज होतात, त्यामुळे तशी गाडी आपल्याला नको आहे. आणि जर एखादं कुठले काही पेंट बिंट केलेलं आढळलं तर आपण जास्त डिस्काउंट देखील मागू शकतो. त्याच्यामुळे PDI करायला अजिबात विसरू नका. काही पैसे लागतील, परंतु तुमच्या हातामध्ये अशी चुकीची गाडी येणार नाही, रिपेंट झालेली गाडी येणार नाही, तुम्हाला वेडं बनवलं जाणार नाही. तुम्हाला PDI करायचं असेल, तुमच्या एरियामध्ये बरेचसे लोक मिळतील, किंवा तुम्हाला माझ्याकडनं PDI करायचे असतील ज्याचे की चार्जेस आहेत, संपूर्ण गाडी चेक केली जाते, इलेक्ट्रिकल, बाहेरील, संपूर्ण पेंट वगैरे सगळं चेक केलं जातं, जेणेकरून तुम्ही फसले जाणार नाहीत. त्यामुळे PDI करायला आजच्या याच्यामध्ये गरजेचंच आहे. आता पाऊस वगैरे एवढा पडून गेलाय, बहुतेक जागेवरती जे ते गाड्या ज्या त्या पाण्याखाली होत्या, मग अशी तुम्हाला गाडी भेटता कामा नये. एकदा गाडी रजिस्टर झाली तुमच्या नावावरती, मग डीलरशिपवाले जबाबदारीच घेत नाहीत. सर काय म्हणतात, सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्हाला करून मिळेल. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी, बरेच लोक ह्याच्यामध्ये फसले जातात. त्यामुळे गाडी तुमच्या नावावर रजिस्टर होण्या अगोदरच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे गाडी बुक केली तर पहिला PDI करून घ्या. जर डीलर म्हणला की हा बाबा तुम्हाला ही गाडी मिळून जाईल, माझ्याकडे स्टॉक यार्डमध्ये उभी आहे, त्यावेळेला ठीक आहे, मला PDI करायची आहे. मग तेव्हा तुम्ही PDI करून जे ते टेस्ट कराल, सगळं सस्पेन्शन वगैरे, लाईट, इलेक्ट्रिक पार्ट, AC, इन्फोटेनमेंट सिस्टम सगळं चेक कराल, तेव्हा तुम्हाला मग योग्य प्रोडक्ट मिळेल आणि त्याच्यासोबत तुम्ही सॅटिस्फाईड असाल. घेऊन नंतर पचतवण्यापेक्षा अगोदरच काही हजारो रुपये खर्च करा, म्हणजे तुमच्या लाखाचं नुकसान जे आहे ते वाचेल आणि हा एवढा होणारा त्रास वाचेल. जो नवीन गाडी घेतो त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा.